मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. ह्याच्याही पुढची हाईट सांगतो. मी एकदाच 15 पेशंट माझ्या ओपीडीमध्ये घेतो, 15 एकदाच. पण मी जरा असा एन्जॉय करणं डॉक्टर आहे. मी प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतो. म्हणजे मी पेशंटशी बोलणं एन्जॉय करतो, माझी ओपीडी काढणं एन्जॉय करतो, ऑपरेशन करणं एन्जॉय करतो, राऊंड घेणं एन्जॉय करतो, तुमच्याशी बोलणं पण एन्जॉय करतो. म्हणजे मला छान वाटायला लागतं. तर तुम्हाला सांगतो ना की मी तुम्हाला सांगत होतो ते 15 पेशंट येताना मी सगळ्यांना हॅलो, कुणाला हाय, कुणाला स्माईल असं करत राहतो. पण त्या 3-3 सेकंद मी एका पेशंटकडे बघतो. त्या 3 सेकंदात मला कळतं ह्या पेशंटला काय झालंय, कारण मला पुस्तकं तोंडपाठ आहेत. पुन्हा मी पेशंटला तपासतो. सगळंच करतो. कारण पेशंटला नाही तपासल्यानंतर मग तिला 1 महिना अपॉइंटमेंट घेऊन आलो, हात पण नाही लावला. मी तपासतो त्यांना, पण मला माहीत असतं म्हणून मी सांगतोय. काय सांगतोय? पुस्तकं पाठ. गणित तर येत नाही तुम्हाला, गणित तरी पण पाठ करा. तुम्हाला लिहून देतो बॉस, लिहून देतो. मी त्या विषयाचे बॉस होता. जो माणूस गणितात नापास झाला तुम्हाला गणित शिकवतो ना आता, मी लिहून देतो तुम्हाला, लिहून बॉन्ड पेपर लिहून देतो की एखादी गोष्ट येत नाही ना ती तोंडपाठ करायची. पुस्तकं तोंडपाठ करा, तुम्ही जगातला सगळ्यात मोठा माणूस होतात. अगदी बॉन्ड पेपर लिहून देतो. मी सांगतो तुम्हाला, कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट थिंग आहे. 11th आवरला अभ्यास करू नका. एक्झाम पुढे आली, 1 महिना 2 महिने एक्झाम आली. एक्झाम पुढे आली ना, समजून घ्यायचं 12वीच्या लेकरांची एक्झाम असेल, 10वीच्या लेकरांची एक्झाम असेल. आमच्या ओपीडीतली गर्दी वाढली. काय गर्दी असते? डोकं दुखा लागले, ताप आली, डोकं दुखा लागले, ताप येते, अशक्तपणा आलाय. अशक्तपणा आला, ताप आली, डोकं दुखलं की ह्यांनी या वर्षभर अभ्यास केलेलाच नाही. दुसरं काही कारण नाही. तुम्हाला लिहून देतो, दुसरं काही कारणच नाहीये. सातत्यानं अभ्यास करा. तुमचं डोकं दुखत नाही, ताप येत नाही, काहीच होत नाही. तुम्हाला सांगतो, आमचा मेडिसिनचा पेपर होता. माझी स्टाईल खूप वेगळी. आपण वर्षभर सिन्सिअरली अभ्यास करणं, एक्झाम दिवशी अभ्यास नाही, अजिबात नाही. उद्या पेपर आहे, आज रात्री 10 वाजता सगळं बंद, मस्त झोपायचं, सकाळी खायचं प्यायचं, आंघोळ करून जायचं. अशी आपली सिस्टीम. सगळ्या एक्झाम दिल्या मी आतापर्यंतच्या. जगातल्या सगळ्यात जास्त एक्झाम देणारा मी प्राणी आहे. MBBS, MES, MCS, भारत देशातली हायेस्ट डिग्री माझ्याकडे. तुम्हाला असं 2दा सांगतो मी. एवढ्या एक्झाम मी दिल्यात, पण एकाही एक्झाम दिवशी अभ्यास नाही केला, एका पण नाही. मी तुम्हाला सांगत होतो, मी दादांच्या क्वार्टरमध्ये राहायचो. आंबेजोगाई छोटंसं गाव होतं आणि आमची एक्झाम 3 किलोमीटर अंतरावर खाली होती बघा. तर मी घरात गेलो, मला धिंगाणा करा आवडतं. दादांना 3 लेकरं, मी 4थं लेकरू, असं आमचं नातं होतं. दादांची लेकरं खूप छोटे छोटे होते. म्हणजे मी MBS लागलो तेव्हा दादांची पहिली मुलगी 6 वर्षाची होती. छोटे छोटे लेकरं होते, 2 वर्षाचा, 4 वर्षाचा, 6 असे लेकरं छोटे होते. तर म्हणजे मी MBS होईपर्यंत हे 4 वर्षांनी वाढले सगळे. म्हणजे 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष झाले असे. तर हे असे छोटे छोटे लेकरं होते. पण घरात गेलं ना, सायली, सपना, सुमित हे त्यांची नावं. पण हे ना, यांच्याशी धिंगाणा करणे म्हणजे आजही खूप धिंगाणा करा वाटतो. पण आता खूप अवघड झालं. हे लेकरं 40-40, 42 वर्ष झाले सगळे. पण तरीही तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा आजही भेटतो, आजही धिंगाणा करतो. त्यांचीच लेकरं आम्हाला विचारतात आता की तुम्ही असं कसं वेळेसर करायला लागले. पण मला धिंगाणा त्यांच्याशी करायला प्रचंड आवडतं. मी मेडिसिनचा पेपर आहे. मेडिसिन सगळ्यात अवघड पेपर. आमचा मेडिसिनचा पेपर होता. सकाळी 8 वाजता मी घरात गेलो हे 3 लेकरं धिंगाणा करायला सुरू केला. आमचं 4 लोकांचं क्वार्टर होतं. म्हणजे तिचा दादा राहायचे, दुसरे 3 डॉक्टर राहायचे. माझे ND कुलकर्णी ज्याच्याविषयी बोललो ते माझे बॉस वर राहायचे. आमचा धिंगाणा सुरू होता आणि बेल वाजली. आपल्या घराची बेल वाजल्यानंतर आमच्या वहिनी काढायला गेल्या. आमच्या वहिनी म्हणजे जगातला सगळ्यात साधा माणूस. त्याने दरवाजा काढला. मी घरात धिंगाणा करत होतो लेकरांबरोबर. विठ्ठल कुठं आहे? ते माझे बॉस होतं, त्यांच्या विषयाचा पेपर होता. कुठं आहे विठ्ठल? आहे घरात. काय करतोय? वहिनी मला धिंगाणा करतोय. बाबा आता काय म्हणजे विठ्ठल सगळं एकदम म्हणजे साधा सरळ बघून ते धिंगाणा तिकडे सोडून देऊन सरांकडे गेलो. दरवाजापर्यंत गेलो. सर गुड मॉर्निंग. पाया पडलो एकदम. अभ्यास झाला? हो सर. व्यवस्थित सगळं? हो सर. घेतलं सोबत सगळं? हो सर. असा पेपर वाजायचा, असं करायचं, हे असं लिहायचं, हे अगोदर सोडायचं, हे नंतर सोडायचं. बॉसने सुरू केलं. बॉस इज बॉस. हो सर. बॉस काय म्हणला? ओके हो म्हणलं, बाकी काही ऐकलं नाही. हो म्हणालो. बॉस गेले. दरवाजा बंद केला. पुढचा धिंगाणा सुरू. आपला पोटभर धिंगाणा केला. पेपरला गेलो. मेडिसिनमध्ये मला गोल्ड मेडल आहे. आणि मेडिसिनच्या थेरीचे मार्क आणखी कोणी क्रॉस केले नाहीत. मेडिसिनच्या थेरीचे मार्क, प्रॅक्टिकल जाऊ द्या हो, थेरीचे मार्क आणखी कोणी नाही क्रॉस केले. थेरी काय म्हणतोय कळलं तुम्हाला? ते पेपर लोकांनी जपून ठेवलेत पुढच्या जनरेशन दाखवण्यासाठी. स्टडी करण्याची एक पद्धत असते. कमिटमेंट, कन्सिस्टन्सी. माझी एक मैत्रीण, तुमच्यातले किती जण त्याच्यात बसतात आणि किती जण मधात बसतात बघा. दुसरं एक उदाहरण देतो. माझी एक मैत्रीण होती माझ्याच वर्गातली. ती एक्झामला निघाली. बघा आम्ही गरिबाचे लेकरं. आपल्याकडे गाडी गाडू काही नव्हतं आणि रिक्षाला पैसे पण नव्हते. त्यामुळे आमचा एक मित्र होता. त्या मित्राच्या पाठीमागे बसून जायचं एवढीच आपली सिस्टीम. त्याच्याकडे गाडी होती. गाडी म्हणजे ती लुना. तर त्या लुनावर मी पाठीमागे बसलो होतो. माझा मित्र पुढे चालवत होता. ती रिक्षा दिसला मला. त्या रिक्षामध्ये माझी मैत्रीण होती, माझी वर्गमैत्रीण. तर बघा त्या रिक्षात बसली होती. मी लक्ष दिलं असं. रिक्षामध्ये बघितलं मी. ऑल दी बेस्ट असं म्हणालो. तिच्याकडे जेव्हा बघितलं ना, तर त्या रिक्षामध्ये बरेच माणसं दिसले मला. म्हणलं आता हे काय बाबा. मग मी जरा बारकाने बघत होतो. माझा मित्र गाडी चालवत होता. बघा माझी मैत्रीण रिक्षामध्ये मध्ये बसते. मागच्या साईडला 3 लोक बसतात की नाही ऑटो रिक्षामध्ये, सेंट्रल ती बसली आहे मध्ये. तिच्या डाव्या बाजूला तिची आई बसली आहे. डाव्या बाजूला आई बसली आहे. ती तिला भरवतीये, खाऊ घालतीये, घास खाऊ घालतीये.
बाबू म्हणलं हिला जेवायला वेळ मिळणार नाही, मी तर धिंगाणा करत बसलो होतो, मला इतकं टेन्शन आलं ना, एवढं टेन्शन आलं म्हणजे ही रस्त्यात जेवायला लागली ना आता, आणि मी तर घरात धिंगाणा करून निघालो एक्झामला, माझं कसं होणार आहे. त्याच्या पुढे लक्ष गेलं मला, पुढे बहीण तिच्या उजव्या हाताला बसली आहे, तिचे केस विंचरा लागली आहे. बापरे, मला आता तर पार गडबड झाली, आता हे सगळं आपलं सगळं चुकलं, काय गरज नाही आहे. त्याच्या पुढची हाईट तुम्हाला सांगतो, त्याच्या पुढे मग आता बारकाईने बघायला लागलो मी, आता पुढे काय घडायला लागले. तर तिचा भाऊ रिक्षाच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता, रिक्षाच्या ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता, आणि त्याच्या हातात मेडिसिनचं पुस्तक होतं, आणि ते असं पकडलं होतं तिनं, तिला वाचायला. आता मला सांगा 15 मिनिटामध्ये काय होणार आहे बाबा. आता हिचं काय झालं, जाऊ द्या, नापास झाली ती. हो रे, अशी कुठे परीक्षा असते का. एक्झामच्या सेंटरच्या बाहेर आणि एक्झामच्या दिवशी वाचणं हे आपलं स्वतःचं कन्फ्युजन करून घेणे आहे लेकरांनो, हे लक्षात ठेवा. एक्झाम सेंटरच्या बाहेर जेव्हा तुम्ही वाचता, तुम्हाला 100% पाठ असलेला एखादा टॉपिक काढा आणि एक्झाम सेंटरच्या बाहेर बघा. तुम्हाला सांगतो की तुम्हाला असं वाटतं की आयुष्यामध्ये एकदाही हे वाक्यच वाचलं नाही, पाठ असलेला टॉपिक एक वाक्य पण वाचलं असं वाटतं, कारण एक्झामचं टेन्शन वेगळं असतं. म्हणून त्याला एका व्यवस्थित पद्धतीने घेऊन जायचं असतं, शांत पद्धतीने घेऊन जायचं असतं. एक्झाम उद्या आहे, छान वर्षभर अभ्यास करा, थोडा थोडा करा, सातत्यानं करा. डे 1ला ठरवा. मी पुन्हा सांगतो, दररोज 8 तास झोपा, दररोज झोपा म्हणजे झोपा, दररोज स्वतःला 2 तास द्या, द्या म्हणजे द्या. ओके, काही हसा खेळा बघडा, आणि आठवड्यातला एक दिवस काहीच करू नका. जर मला कधी रविवार मिळाला, मी आज सांगत होतो संतोषला, मला जर कधी रविवार मिळाला, आजकाल लोक मला रविवार देत नाहीत, एका रविवारी 4-4 कार्यक्रम, पण मिळाला कधी रविवार, तर मी काय करतो, सकाळी उठून फक्त एकच महत्त्वाचं काम करतो, माझ्या माईचा चहा मी करतो, मला ते आवडतं, आणि त्याच्यानंतर मी पुन्हा झोपतो. पुन्हा मी 11-11:30 वाजतो, ब्रश दाढी काहीच करत नाही, पुन्हा काहीतरी खातून पुन्हा झोपतो. त्याच्यानंतर समजा मी पुन्हा संध्याकाळी 5:30-6ला उठतो, पुन्हा काहीतरी खातून पुन्हा झोपतो, पुन्हा मग रात्री 9ला उठतो, मग सगळ्याबरोबर तासभर झोपतो, बसतो, पुन्हा 10:30ला झोपून जातो. तुम्हाला सांगतो, इतकं छान वाटतं ना मला, म्हणजे काय, म्हणजे घरामध्ये TV सुरू असेल तरी चालतं, धिंगाणा करणारे एक असले तरी चालतं, मला त्यांनी कशानंच डिस्टर्ब होत नाही, आपण झोपत राहतो. पण तुम्हाला मला पॉईंट सांगायचा ना, की एक दिवस आपल्या मनासारखं करायचं, आठवड्यातला एक दिवस काहीच करायचं नाही, अभ्यासाला हातच लावायचं नाही, त्याची पण एनर्जी घ्यायची, रविवारची वाट बघायची. रविवारी एखादी तुमची ट्युशन एक्झाम वगैरे आहे, ती एक्झाम द्यायची, घरी यायचं, काहीच करायचं नाही, पुन्हा त्याची वाट बघायची. पण सोमवारी लागलं कमिटमेंट, सोमवारपासून कन्सिस्टन्सी, शनिवारपर्यंत काहीच नाही. म्हणजे दिस इज अ लाईफ. ओके, मी म्हणतो ना, माझा मुलगा म्हणतो, पप्पा तुम्ही रविवारी झोपणं हे अर्न करता, तुम्ही हे कमवलेलं आहे रविवारची विश्रांती घेणं, कारण तुम्ही आठवड्याभर एवढं काम करता. या शब्दाचा अर्थ मला सांगायचा आहे की तुम्ही आठवड्याभर असा अभ्यास करा की रविवार तुम्ही मोकळं राहण्यासाठी कमवला गेला पाहिजे, आणि त्या रविवारची वाट बघितली पाहिजे. म्हणून असं एकदम मस्त जायचं. जी मुलं सातत्यानं अभ्यास करतात, माझी माय मराठीत म्हणत असते, दम बी नाही आणि काम बी नाही. माय दम बी नाही काम बी नाही म्हणजे काय, पुस्तक घेऊन बसलीत तुम्ही बोले, पण पुस्तकात वाक्य कळलं नाही, एक अक्षर कळलं नाही, याला दम बी नाही आणि काम बी नाही म्हणतात. असला अभ्यास करू नका, शिस्तीनं अभ्यास करा, स्वतःला वेळ द्या आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करा. दररोज 40 मिनिटं करा, पण दररोज तेवढाच करा म्हणजे करा. तुम्हाला सांगतो ना, माझा मुलगा, मी बोलताना बोलून गेलो की खूप नशिबान बाप आहे मी. 4थीला मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे, 10वीला मेरिट आहे, 12वीला मेरिट आहे, सगळं तो मेरिट स्कॉलरशिप शिकतोय. पण त्याला ना, तो त्याच्या शिस्तीनं अभ्यास करायचा, प्रचंड शिस्तीनं अभ्यास करायचा. लेकराची अभ्यास करायची पद्धत बघा. त्याला एकदाही आमच्या आयुष्यामध्ये मी, माझी माय, माझ्या अण्णा, मी आणि माझी बायको, मला एकच लेकरू आहे, आम्ही 5 जण घरात राहतो, पण त्याला अभ्यास करा आम्ही कधीच म्हणलो नाही, कधीच, म्हणजे एकदा पण नाही, आज पण म्हणत नाही त्याला. अभ्यास करू नको आणि झोप, इतकंच माझी माय पण सांगते, अण्णा पण सांगतात, मी पण, माझी बायको पण सांगते. म्हणून म्हणलं की मी खूप नशिबान बाप आहे. तुम्हाला सांगतो मी की प्रसाद, मी जरा असं लेकरावर जेवणारा बाप आहे. मी घरात गेलो आणि त्या दिवशी मला एक इमर्जन्सी काम होतं, अण्णांना वेळेवर जेवायला लागायचं. तर तुम्हाला सांगतो की मी अण्णांसाठी म्हणून मी बऱ्यापैकी सगळं ॲडजस्ट करून जायचो घरामध्ये. त्या दिवशी मला आणखी 10 मिनिटं लवकर जायचं होतं, 10 मिनिटं लवकर यायचं होतं, माझा भुलतात येणार होता. त्याला पुढे आणखी कॉल होता, म्हणून मी घरात लवकर गेलो. आणि प्रसाद आहे ना, PL म्हणजे प्रिपरेटरी लीव्ह होती, तर तो असा शिस्तीनं अभ्यास करणार प्राणी. तो अभ्यासाला बसला होता. मी घरात गेल्यास कल्पना, माझ्या बायकोचं नाव, तिला म्हणालो, कल्पना किती वेळ राहिले प्रसादचं? ते म्हणजे 10 मिनिटं राहिले. मला 10 मिनिटं राहिलेत ना, 3 तास अभ्यास करायचा, 2 तास ब्रेक घ्यायचा, 3 तास अभ्यास करायचा, 1 तास ब्रेक घ्यायचा, 3 तास अभ्यास करायचा, 2 तास ब्रेक घ्यायचा. ते तू ठरवून केलं सगळं. मग 10 मिनिटं राहिले तुमच्या रूममध्ये गेलो, ज्या रूममध्ये प्रसाद बसला होता त्या टेबलवरच्या जवळ गेलो आणि त्याला असं टकटक 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 3दा तो टेबल टकटक केला. ज्या टेबलवरती त्याचं पुस्तक होतं तो अभ्यास करत होता, मी टेबलच्या इथं उभा टाकलो होतो, बाप उभा टाकलाय त्याचा, आणि तो असं खटखट करतोय. पण ह्या लेकरांनी 3दा खटखट केल्यानंतर सुद्धा असं पण नाही पाहिलं. मग त्याच्यामुळे मी काही म्हणालोच नाही, मी परत आलो. 10-15 मिनिटं अन्नाशी गप्पा मारत बसलो आणि मग 10-15 मिनिटांचं जेव्हा ते संपलं, उलटा अलार्म लावून ठेवायचा आणि ते वाजल्यानंतर उठायचं. मग तेव्हा तो उठला आणि आमच्यावर जेवायला आला. त्याला मी का उठला नाही असा प्रश्न विचारला, पण त्याच्यानंतर आयुष्यात एकदा पण मी त्याच्या शेड्यूलमध्ये डिस्टर्ब कधी नाही केला. तुम्हाला सांगतो मी, म्हणजे दिस इज कॉल्ड लाईज अ प्लॅनिंग.
तो पण कुठलाच रविवारी अभ्यास करायचा नाही, तो पण एक्झामच्या दिवशी कधीच अभ्यास करायचा नाही, कधीच नाही. तुम्हाला सांगतो मी, असं जर अभ्यास केला ना तर तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. बघा आजकाल खरं बापरे किती अभ्यास आहे, किती कॉम्पिटिशन आहे, काय काय करू आम्ही, आता कसं होणार आमचं, असं काही विचार करायची गरज नाही. कॉम्पिटिशन हे सगळ्यांसाठीच असतं. ज्यांना यश मिळतं त्यांनाही कॉम्पिटिशन असतं, ज्यांना मिळत नाही त्यांनाही कॉम्पिटिशन असतं. फक्त आपण एक्झाम घ्यायची असते, एवढीच त्याला गरज असते, बाकी कशाची गरज असत नाही लेकरांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि पहिला शब्द मी काय सांगितला यशाचा पासवर्डचा, कुठला, दुसरा, हे दोन्ही पण करणार का, हे दोन्ही पण करणार का, मोठ्याने मला प्रॉमिस करताय, माझं नाव विठ्ठल आहे, प्रॉमिस तोडलं की पाप लागतं, माहित आहे ना तुम्हाला, माहित आहे ना, हा मग प्रॉमिस करताय, मोठ्याने करताय. बघा कमिटमेंट केली आहे तुम्ही आता अभ्यास करायची, विषय कुठलाही घ्या, पुन्हा म्हणालो कन्सिस्टन्सी मेंटेन करायची कमिटमेंट केली आहे. याच्यानंतर एक सूत्र तयार होतं, कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी एक तिसरा शब्द तयार करते अँड दॅट इज कॉल्ड एज कॉन्फिडन्स. त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, जे लोक कमिटमेंट करतात, जे लोक कन्सिस्टन्सी मेंटेन करतात त्यांना कॉन्फिडन्स यायला लागतो. मी म्हणालो ना असा हा खिशात उभा टाकलो होतो, कारण मला कॉन्फिडन्स आला होता ना. हा कॉन्फिडन्स कधी येतो, सातत्यानं वर्षभर अभ्यास करणं, लेकरांना कमिटमेंट केली आहे शाळेत जाण्याची, कमिटमेंट केली आहे अभ्यास करण्याची आहे आणि ते पाळली आहे सातत्यानं, त्यांना कॉन्फिडन्स येतो. आणि कॉन्फिडन्स आला की तुमचा विषय झाला ना, तुम्हाला यश मिळालं. आणि या कॉन्फिडन्स पण उदाहरण तुमच्याच लेवलचं सांगतो आणि माझा विषय संपवतो. तुम्हाला सांगतो मी, जसं प्रसाद विषयी बोललो, त्याची 12वीची एक्झाम होती. कॉन्फिडन्स कशाला म्हणतात, त्याला डॉक्टर व्हायचं होतं. मी त्याला डॉक्टर हो असं म्हणत नव्हतो, पण मला मनातून वाटतो डॉक्टर हो असं मला वाटतं. खरं खरं सांगतो, जे आहे पालकाच्या मनात चाललं ते मी खरं खरं बोलत असतो. मला काही उगीच गप्पा मारता येत नाहीत. वरून त्याला म्हणतो तुला जे बनायचं ते बन, तुला जे करायचं असं म्हणत होतो. पण मला वाटायचं एवढं सगळं मी तयार करून ठेवले, माझे 3 हॉस्पिटल आहेत, एवढे लोक माझ्याकडे काम करतात, आता हे सांभाळायचं कोणी. म्हणजे कोणी पण जनरेशनचा विचार करतो ना, म्हणून पोटातून वाटायचं की ह्याने डॉक्टर व्हावं. त्याच्या पण मला कसं म्हणावं, आता बापांनी कसं म्हणावं ना, लोक म्हणतील एकुलता एक पोरगा म्हणून डॉक्टरच केला, असं होऊ नये म्हणून मी त्याला म्हणलं तुला काय पण बन. पण तो खूप छान बोलला होता. मी म्हणलं बघ प्रसाद, मी त्याला अगदी छान काउन्सिलिंग केलं होतं. हे बघ तो 10वी झाला आणि त्याला सुंदर काउन्सिलिंग केलं. मी म्हणलं बघ 10वीची एक्झाम देऊन आला आणि त्याला मॅथ आवडत नव्हतं, म्हणजे त्याला मोरे सर भेटले नव्हते बहुतेक, त्याच्यामुळे ते मॅथ तो घेऊन आला घरामध्ये मॅथचं पुस्तक 10वीची एक्झाम देऊन आणि म्हटलं पप्पा याच्यानंतर आयुष्यात मला कधी मॅथ करायचं नाही. बाप जगातला सगळ्यात खुश झालो मी, प्रचंड. आता मॅथ जायचं नाही म्हणजे डॉक्टरकडे जायचं हे कळलं आपल्याला, आपण खुश झालो. पण ती खुशी दाखवली नाही त्याला, मी अजिबात दाखवली नाही. मग त्याला काउन्सिलिंग करायला सुरू केलं उगी वरून. त्याला म्हणालो बघ प्रसाद, मी तुझ्या LKGच्या ॲडमिशनला आलो नाही, मी तुझ्या LKGच्या ॲडमिशनला मी नाही गेलो. त्याच्यानंतर त्याची 6वीला शाळा बदलली, त्या शाळेत ॲडमिशनला मी नाही गेलो. एकदाही पालक मिटिंगला एकदा पण मी गेलो नाही, एकदा पण राईट. त्याला म्हणालो मी. त्याच्या पुढची हाईट, तो 10वीला असताना एका शाळेमध्ये होता, तर त्या शाळेमध्ये तो अँकर होता, त्या ऑर्गनायझर कमिटीमध्ये तो काहीतरी होता आणि तो अँकरिंग करत होता आणि मी गेस्ट म्हणून गेलो होतो. गेस्ट म्हणून गेलो, एक भाषण देऊन आलो. याच्या पलीकडे त्या शाळेमध्ये एंट्रीच वाईज झाली नाही. म्हणलं हे असा बाप आहे, ह्या प्रोफेशनमध्ये मी राहतो, तरी तुला डॉक्टरच व्हायचं का, बघ विचार कर. मग तो खूप सुंदर उत्तर दिला, पप्पा हे सगळं तुमचं बघतोय म्हणूनच मला डॉक्टर व्हायचं आहे आणि यू आर माय हिरो, यू आर माय अडॉल, हे त्याचं वाक्य होतं ना. मग म्हणून म्हणालो की खूप नशिबान बाप आहे मी. आणि मग त्याची 12वीला होता तो, 2015ची गोष्ट आहे. आता मोठा मी म्हणालो की मीच आता अर्धा म्हातारा झालो. तो आता MS जनरल सर्जरी करतोय, त्याला प्लास्टिक सर्जन व्हायचं आहे, त्याला प्लास्टिक सर्जन व्हायचं. मी आणखी जास्तच खुश आहे. मी आता आम्ही सुंदर प्लास्टिक सर्जन करणार आहेत. आता असंच काहीतरी चालू सगळं. तुला सांगतो मी की प्रसादची 12वीची एक्झाम होती आणि तेव्हा 2015ला नीट प्रिपरेशन केलं त्यांनी 2 वर्ष आणि ते काहीतरी कोर्टचं काहीतरी हे आलं आणि 15ला ते नीटचं CET झालं परत महाराष्ट्रापुरतं, फक्त महाराष्ट्रापुरतं CET झालं. सगळे मुलं परेशान झाले, प्रचंड परेशान झाले. हा रडायला लागला, पप्पा माझं कसं, मी काय करायला पाहिजे आता. म्हणलं बघ महाराष्ट्रामध्ये जेवढे मुलं ही एक्झाम देणार आहेत सगळ्यांना सारखं आहे, त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. जे सगळ्यांचं होईल ते तुझं होईल, म्हणजे यू हॅव टू गो, म्हणजे तुला हे अपेअर व्हावंच लागेल. त्याने ते 2 महिन्यामध्ये पुढचं CET सगळं केला, सिलेबस एक्झामला गेला. एक्झामला सोडायला पण बाप कधी गेला नाही. माझी बायको सोडायला गेली होती, त्या एक्झाम सेंटरवर सोडायला गेली, घ्यायला पण पुन्हा तीच गेली. मी आपल्या उबडीत बसलेला असतो. त्या लेकरांनी प्रसादनी एक्झाम सेंटरवरनं त्याच्या मम्मीचा फोन घेऊन, कल्पनाचा फोन घेतलाय आणि सेंटरवरनं बाहेर आल्यानंतर मला फोन केला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100%. बघा बायोलॉजीमध्ये 100%. म्हणजे आता 2 वर्ष ह्या लेकराला बघतोय मी, मला माहीत होतं. मी म्हणालो गुड आय नो, कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम सो प्राऊड ऑफ यू, असं मी त्याला म्हणालो, असं म्हणालो. कारण उपडीत बसलो होतो. आला घरी, एक 3 दिवसानंतर आन्सर की आली
200 मार्काची परीक्षा होती आणि बायोलॉजीमध्ये त्याला 100पैकी 100 मार्क पडले. आम्ही प्रचंड सगळे खुश, तर दोन्ही विषयात सगळे चांगलेच मार्क होते त्याला. आणि एक आठवडाभराने दुसरा 2 आठवड्यानंतर एक आन्सर की आली. ते 3 आन्सर की येतात ना, आन्सर की आली आणि त्याच्यामध्ये त्याचा 1 मार्क गेला, बायोलॉजीमध्ये 1 मार्क गेला. जे प्रसाद रडायला लागला का नाही, तुम्हाला काय सांगावं काय नाही, इतका रडायला लागला, इतका रडायला लागला. मी त्याला जवळ घेतलं, तुला कळतं का म्हणलं, तुला जे मार्क पडलेत ना त्या मार्कावर समजा हे मार्क गेला तर महाराष्ट्रातल्या जेवढ्या मुलांनी हे आन्सर लिहिलंय सगळ्यांचा गेला. सिम्पल, दॅट इज फर्स्ट पॉईंट. ओके, सेकंड पॉईंट, तुला काय रे, तुला महाराष्ट्रातलं कुठलं पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतं ना, तुला मेडिकल कॉलेजच पाहिजे, गव्हर्नमेंटचं पाहिजे की नाही, ते मिळतंय, मग कसं रडतोस तो. नाही पप्पा माझा आन्सर बरोबर आहे. आणि ते मोठ्या मोठा रडायला लागला. मी त्याला सोडलं आणि गेलो ओपडीमध्ये. ओपडीत गेलो खरा, पण बाप माय माझी बायको घरात. बाप म्हणजे माझ्या पोराचा एकदम असा काय आता, म्हणजे पोराने बापाचा फॅन व्हावं का बापाने पोराचा फॅन व्हावा असा विशेष वेगळा आहे. म्हणजे मला शून्य किंमत घरामध्ये, प्रसाद म्हणेल ते कायदा आमच्या घरामध्ये, माय अण्णा माझी बायको आणि माझा सगळ्यांचा बसतो. म्हणजे आणि मग ते अण्णांचा इतका माईचा एवढा लाडका, म्हणजे तो लाडका असण्याचे अनेक कारण आहेत, असं सगळ्या लेकरांनी असावं. तो आजही माझ्या आई माईला आंघोळ घालतो, आजही माझ्या माईची वेणी करून देतो. म्हणजे तो वेगळा माणूस आहे, खूप वेगळा माणूस आहे, खूप वेगळा माणूस आहे, खूप खूप वेगळा माणूस आहे तो. म्हणजे माझ्या 10 पट पुढे आहे तो. खूप जास्त संसारिक लेकरू आहे. पण त्याच्यामुळे त्यांची खूप अटॅचमेंट, त्यांना काय करायचं, काय खायचं, कुठं घेऊन जायचं, विमानाने सगळं जग फिरून आणला त्याला, 2 मायबापाला घेऊन स्वतःला जाऊन. म्हणजे तो वेगळाच प्राणी आहे जरा. त्याच्यामुळे मग त्यांची अटॅचमेंट प्रचंड. हा रडायला लागलाय, बापाने मला फोन केलाय, इटल्या कुठं आहेस तू. आता इटल्या म्हणणारा एकमेव प्राणी जगामध्ये, इटल्या, प्रसाद्या, इटल्या आणि कल्पने, हे माझा बाप म्हणायचे. तर ते इटल्या कुठं आहेस तू, अहो म्हणला पेशंट तपासतोय, कुठं जाणार आहे मी, घरी आहे. एवढं का बाबा, मी काय केलं असं. घरात गेलो मी, लेकरू का रडायला लागले. अहो अण्णा म्हणलं तुम्हाला एक कळत नाही, पण मला कळतं ना, मी डॉक्टर आहे, मी असल्या परीक्षा देऊन डॉक्टर झालोय. ह्याचा जो मार्क कटलाय तो महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांचा कटला, त्या एकट्याचा कटला नाहीये. उगी किरकिर करायला पोरं, ह्यानं काय होत नसतं असं अण्णांना म्हणालो. अण्णांनी एवढं सगळं मी म्हणल्यानंतर माझं काहीच ऐकणार. अण्णा तुला काही कळतं का, म्हणजे इटल्या लेकरू रडाले का नाही, मग त्याचं बघ ना, कशाला एवढा डॉक्टर झालाय, स्वतः काय करावं. आता मी काय बघू, मी काय त्या एक्झामचा मालक आहे, मी कोण आहे, मला काय, मला कळतं काय ना. मग मी काय केलं माहिती का, अण्णा जे झापायला लागले ना मला वेड्यासारखं. आता मी अण्णा नाही काय म्हणताय ना, बरं अण्णासमोर ह्याला काय म्हणलं, हे मोठ्या रडायला लागलाय, आता काय करावं म्हटलं. त्याला जरा बाजूला घेतलं, म्हणलं हे बघ तुला रडायचं ना, कुठं पण जाऊन रड, अण्णासमोर रडू नकोस. मग मला झापायला लागले. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय मिनिंग आहे का, अण्णासमोर रडायचं काही कारण आहे का. असं म्हणलं ना, ह्या पोरांनी काय गेला कॉलेजमध्ये, त्याच्या कॉलेजमध्ये गेलाय, एवढे मोठे पुस्तकं घेऊन 10-12 पुस्तकं घेऊन कॉलेजमध्ये गेलाय. आणि कॉलेजमध्ये गेला, मी जाऊन ओपडीत बसलो, तिथल्या प्रिन्सिपलचा मला फोन आलाय, सर प्रसाद कॉलेजमध्ये आला, आता काय करा म्हणलं या पोराला, इथं कसं आला, काय झालं मॅडम काय सांग. नाही नाही सर तुम्हाला एक बोलायचं आहे मला, की प्रसादने जे उत्तर लिहिलं ना ते बरोबर आहे. म्हणलं हो मॅडम हे मला माहिती आहे. नाही 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 तसं नाही म्हणे, आता आमची सगळी टीचरची टीम बसली आहे आणि आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणे की आपल्याला कोर्टात जायचं आहे. म्हणलं तुम्ही काय म्हणतो मला कळतं का, तुम्ही काय म्हणताय हे तुम्हाला कळतं का. अहो 1 मार्क त्याचा एकटाचा गेला नाही मॅडम, महाराष्ट्रात सगळ्या लोकांचा गेलाय आणि त्यांना ह्याला काहीच होणार नाही ना. नाही 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 हे आता आमचा विषय आहे, तुमचा विषय नाही आहे असं मला त्यांनी फोन ठेवून दिला. आता खरोखर त्याच्यावर कोर्टात गेले लोक, कोर्टात गेले सगळे मिळून. कोर्टानंतर कोर्टाने मग आदेश दिले की 3 आठवड्याचा वेळ द्या, याच्यावर 12 प्राध्यापकाची कमिटी बसवा आणि त्याचं जे उत्तर येईल ते फायनल करा. आणि तुम्हाला सांगतो मित्रो, 3 आठवड्यानंतर ह्या 12 प्राध्यापकांनी उत्तर दिलं की ते प्रसाद लहाने लिहिलंच उत्तर बरोबर आहे. आणि पुन्हा प्रसादला 100पैकी 100 मार्क बायोलॉजीमध्ये पडले. याला काय म्हणतात, याला काय म्हणतात. कधी येतो, कधी येतो. कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ज यू कॉन्फिडन्स. म्हणा एकदा, अरे मोठ्याने म्हणा रे. कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ज यू कॉन्फिडन्स. से अगेन. मग हा कॉन्फिडन्स येण्यासाठी मोठं काहीच करावं लागत नाही. सिन्सिअरली शाळेत जायचं, सिन्सिअरली क्लासला जायचं, सिन्सिअरली अभ्यास करायचा, सिन्सिअरली झोपायचं, सिन्सिअरली जेवायचं, सिन्सिअरली आजारी पडायचं नाही. बरोबर आहे ना. आणि हे सातत्यानं करायचं. किती सोपं काम आहे. असला मोठा कॉन्फिडन्स येतो. आणि हे सगळं सुरू असताना समजा कधी अपयश मिळालं, एवढं करू नये, मिळालं तर काही घडत नसतं रे, काही असं काहीतरी डोंगर कोसळत नसतो. समजा कोणाला तरी रिपीट करावं लागलं, समजा कोणाला एखादा विषय गेला, समजा कोणाला परीक्षा पुन्हा द्यावी लागली, काय फरक पडतो, काय फरक पडतो. असं काय घडत असतं मला मी पुन्हा एकदा सांगतो. मी जगातली जेवढी मोठी लोकं पाहिली, मोठी, ज्यांच्याकडे बघताना आकाशाकडे बघायला अशी लोकं बघितली, ती त्यांच्या आयुष्यात एकदा तरी नापास झालीत.
शब्द समजून घ्या. मी जगातली जेवढी मोठी लोक बघितली ती त्यांच्या आयुष्यात एकदा तरी नापास झालीत, अशीच लोक मोठी झालीत. बाकीच्या विषयी मला माहीत नाही. म्हणून तुम्हाला मी तुम्हाला पुन्हा सांगतो, नापास होणं ही शक्ती असते. फक्त तुम्ही म्हणाल की नापास झालं की लहाने सरांनी सांगितले आपोआप मोठं होतं. आपोआप मोठं होत नाही. हे लक्षात ठेवा. नापास झाल्यानंतर नापास झालेलं वर्ष ही संधी आहे असं म्हणून पुन्हा पेटून उठलं की माणूस मोठा होतो. डॉक्टर तात्याराव लहाने हा शब्द मी 2, 3, 4 वेळा वापरला. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे कुठल्या विषयाचे डॉक्टर तुम्हाला माहिती आहे? डोळ्याचे डॉक्टर. मला पण माहिती आहे. ते डोळ्याचे डॉक्टर आहेत. 1,77,000 सर्जरी ह्या माणसांनी केल्यात. देशातल्या सगळ्यात जास्त सर्जरी करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. काही दिवसात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांचं होईल. भारत सरकारने त्यांना पद्मश्री अवॉर्डनी भूषित केलं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पदावरती राहिलेला हा प्राणी आहे. आपल्या मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्चचे डायरेक्टर राहिले दादा. जे डीन राहिले 8 वर्ष. ओके, एवढ्या मोठ्या पदावर असणारा माणूस, महाराष्ट्रातला मेडिकल सायन्समधला सगळ्यात मोठा माणूस, तुम्हाला माहिती आहे का? दादा डोळ्याच्याच विषयात नापास झाले होते. माहिती तुम्हाला हे? MBBSच्या फायनलला ऑप्थॅल्मॉलॉजी डोळ्याचा विषय असतात ते नापास झाले होते. म्हणून ते डोळ्याचा डॉक्टर एवढा मोठा झाले. कळलं का मी काय म्हणलं ते? म्हणून नापास होणं हा काय मोठा विषय नसतो रे. नापास झाला की पेटून उठलं पाहिजे. विठ्ठल लहानेला 14 गोल्ड मेडल आहेत. बरोबर आहे ना? पण मी पण नापास झालोय. डू यू नो दिस? MCS प्लास्टिक सर्जरी करताना मी नापास झालोय आणि मी नापास झाल्यामुळेच मोठा होऊ शकलोय. बाकी काहीच कारण नाहीये. त्यामुळे आयुष्यामध्ये नापास होणं, एखाद्या वर्षी अपयश मिळणं फार मोठं नसतं. फक्त लोकांची खूप अडचण असते. लोकांची. तुम्हाला लोक आहेत ना, त्या लोकांपासून दूर राहायचं. बघा, तुम्ही लेकरं आहेत ना, तुम्हाला ट्युशन लावून दिलंय, तुम्हाला गाडी घेऊन दिली आहे, तुम्हाला तुमची सोय केली आहे, तुमची राहायची सोय केली आहे. समजा तुम्हाला कधी यश नाही मिळालं ना, तुमचे नातेवाईक, मैत्रिणी, आईच्या मैत्रिणी, आईचे नातेवाईक, बापाचे नातेवाईक अत्यंत खडूस असतात. मार्क नाही पडले, काय झालं तुझ्या पोराचं, काय झालं तुझ्या पोरीचं, मार्क नाही पडल्यास, नाही पडल्यानंतर ट्युशन लावून दिली होती, हे करून दिली होती, ते करून दिली, मार्क नाही पडल्यास. मार्क चांगले पडले ना, भलेही फोन नाही करणार, मग ते जळत राहणार. तुम्हाला सांगू का मी, शपथ सांगतो ना, चांगल्या विषयावर जळणारच लोक जास्त असतात. सोडून द्या तो विषय. पण मी तुम्हाला सांगतो, मी मित्र, हे जेव्हा लोक तुमच्यावर असं बोलतात ना, तुझ्या मुलीचं काय झालं, तुझ्या मुलाचं काय झालं, ही शक्ती असली पाहिजे, हे इन्स्पिरेशन असलं पाहिजे. मला असं कधी अपयश आलं ना, मी असं तुझी बघतो आता, पुढच्या वेळेस तुझी बघतो आता, त्याच्या समोरून जायचं. पुन्हा जो ज्यांनी फोन केले ना, त्या समोरून जायचं, डुलत बघा आता, काय सांगायचं नव्हतं, समोरून चेहऱ्याकडे बघायचं, ते खाली बघतात, आपण त्याच्या चेहऱ्याकडे बघायचं. ह्याला शक्ती म्हणतात. अशी माणसं मोठी होतात. त्यामुळे कधी आयुष्यात अपयश आलं ना, नका खचून जाऊ. अपयश आल्यानंतर तेवढ्याच उमेदीने उठायचं आणि तेवढ्याच उमेदीने कामाला लागायचं. ती माणसं मोठी होतात. आणि म्हणून मी तुम्हाला 3 पॉईंट सांगितले यशाच्या पासवर्ड मधले. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. आणि हे 3 पॉईंट असणारे लोक मी जगात पाहिली, मोठी झालेली लोक पाहिली, त्यांच्या अंगी हे गुण पाहिली मी. आणि शेवटचा गुण माझा आहे, तो तुम्हाला मी देऊन जाणार आहे. आणि शेवटचा शब्द, मी प्रत्येक 4ही शब्द C वर आहेत. कमिटमेंट, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स. आणि चौथा शब्द ह्या पासवर्ड मधला शेवटचा शब्द आहे कनेक्शन. काय? कुणाबरोबर कनेक्शन ठेवायचं? मी लेकरांसाठी सांगतो, आई वडिलांबरोबर कनेक्शन ठेवायचं. खूप मोठं होता येतं, पण मोठं झालेलं मोठेपण टिकवण्यासाठी आई वडिलांशी कनेक्शन महत्त्वाचं असतं. मी तुम्हाला एक छोटा विषय सांगतो. तुम्हाला किती लोकांना कळतं मला माहीत नाही, पण जेव्हा तुम्ही आई वडिलांना तुमच्या भेटता ना, एकदा त्यांच्या पाया पडत जा. बघा, एकदा करून पाया पडत जा. आम्ही पण साष्टांग नमस्कार घालतो दररोज. घाला एकदा. मला वाटतं की विठ्ठल लहानेंचं आज जे यश आहे हे फक्त माईच्या नानांच्या पायामुळे आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, एकदा पाया पडत जा. जेव्हा जमेल ना, तेव्हा त्यांना घट्ट पकडत जा. जेव्हा तुम्ही आईला वडिलांना भेटता ना, एकदा पकडत जा. मी 14:15 ते 15:15 काम खाली करतो. म्हणजे माझा दवाखाना खाली आहे, वरती माझं घर आहे. जेव्हा मी घरात जातो ना, असं वाटतं की माझे सॉक्स आणि बूट पण मी काढून इतका थकलेला असतो. शेवटी माणूस आहे. मी म्हणालो की मी खूप शिस्तबद्ध प्राणी आहे, मला काही सवय नाही. विठ्ठल नाव आहे, शुद्ध शाकाहारी माणूस आहे. बाकी दुसरं काय असतं तर माहीतच नाही मला. मी फक्त इलायची खातो ते भाषण करण्यासाठी. बाकी कसलीच सवय लागली नाही, लागण्याचा विषयच नाही. पण तुम्हाला सांगतो की मी खूप स्वतःला जपतो, मी एक्सरसाइज करतो, सगळं करतो. पण जेव्हा मी 14:15 15 काम करून घरात जात असतो, ते फिजिकल वर्क आहे माझं. 8.5 तास मी दररोज ऑपरेशन उभा असतो. असलं प्रचंड फिजिकल वर्क मी करतो, त्याच्यामुळे मी थकतो. संध्याकाळी जेव्हा घरात जातो आणि जर कधी माईनं दरवाजा काढला, मी 14.15 तास काम करून थकलेला असतो. सॉक्स बूट पण काढायची माझी इच्छा नसते. माईनं दरवाजा काढल्यानंतर मी तिला असं घट्ट पकडतो. कुठं पण भेटली की पकडतो. मला तिला माईला पकडायला फार भारी वाटायला लागतं. तिला असं घट्ट पकडतो. तुम्हाला सांगू लेकरांनो, तिला असं घट्ट पकडलं ना, कधी 20 सेकंद, कधी 25 सेकंद मी पकडत असेल. त्या 20-25 सेकंदामध्ये काय घडतं मलाच कळत नाही. माझ्या बॉडीमध्ये एवढी शक्ती येते की मला वाटतं की पुढच्या आणखी 12 तास काम करू शकतो.
याला याला EQ म्हणतात. तुम्हाला IQ माहिती आहे सगळ्यांना? IQ माहिती आहे? IQ माहिती आहे का? इंटेलेक्च्युअल क्वेश्चन, हे सगळ्यांना माहिती आहे. पुस्तकं पाठ करून IQ वाढवता येतो. मी वाढवला. EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन. इमोशनल क्वेश्चन तुम्हाला सांगतो मी, कधी ना हे एक इमोशनल क्वेश्चन, भावनिक नातं हे आपल्याला ठेवता आलं पाहिजे. हे जगता आलं पाहिजे. ओके, तुम्ही किती पण मोठे व्हा, पण हे जगता आलं पाहिजे. हे जगण्यातली खूप वेगळी मजा आहे. तुम्हाला किती लोकांना कळतं मला माहीत नाही, पण हे तुम्ही जगा म्हणजे जगा. तुम्हाला पुढे मी सांगतो की तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं हे तुमच्या आईला माहीत आहे. तुमचा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत तुम्हाला काय आवडतं तुम्हाला तुमच्या आईला माहीत आहे. पण माझा एक तुम्हाला प्रामाणिक प्रश्न आहे की तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे तुमच्या आईला काय आवडतं? हातवर करा. प्रामाणिक उत्तर पाहिजे मला. विठ्ठल आहे, खोटं बोललं की ओके. बघा, मला माहिती आहे माझ्या आईला काय आवडतं. ओके, फक्त माहीतच नाही. पुढचा प्रश्न आहे माझा, तुमच्यापैकी किती जणांनी आपल्या आईला आवडणारी एखादी गोष्ट करून खाऊ घातली आहे? तुम्हाला मी सांगत होतो की परमेश्वराने मला भरभरून दिलं. मी 3 दवाखाने चालवतो. माझ्याकडे खूप सारे एम्प्लॉय आहेत, खूप सारे लोक काम करतात, खूप मोठ्या मोठ्या पगार घेऊन काम करतात. देवाने मला काहीच कमी दिलेलं नाही आहे. पण माईचा चहा दररोज मी बनवतो. दररोज नुसता बनवतो नाही, बनवून प्लेटमध्ये घेऊन फुंकून तो नॉर्मल टेम्परेचर लावून तिला पाजवतो. आणि तिला पाजल्यानंतर दररोज तिला एक प्रश्न विचारतो, माय चहा का झाला गं? मला काहीच येत नाही, मला फक्त सर्जरी करता येते, पण तो चहा कसा झाला त्याचं जे उत्तर देते ना माझी माय, मस्त झाला. तिचा सुरकुत्या पडलेला चेहरा आहे, ते मस्त झाला जेव्हा म्हणते ना, त्याचा जो चेहरा आहे तो स्माईल केलेला, ती माझी दिवसभराची शक्ती असते. दिवसभराची मला आहे. तुम्हाला किती लोकांना कळलं न कळलं मला माहीत नाही, पण आपल्या आईवडिलांशी असलेलं नातं आहे ना, हे जगातलं सगळ्यात स्ट्रॉंग नातं आहे, सगळ्यात मोठं नातं आहे. याच्यापेक्षा मोठं नातं जगात कुठलं असूच शकत नाही. मी लिहून देतो. मोठे भाऊ आता बऱ्यापैकी आता ते रिटायर झालेत आणि महिन्यात एकदा येतात, लातूरला येतात, कधीतरी महिन्यामध्ये एकदा येतात ते. मग ते माझ्या माईला मी सगळं सांगत असतो. आता पण मी भाषण करतोय, माझ्या माईला माहिती आहे. मी प्रत्येक गोष्टीला सांगतो, प्रत्येक गोष्ट माझ्या बायकोला मेसेज टाकून तिला कन्वे करत असतो. मी ट्रेनमध्ये बसलोय, मी झोपलोय, मी उठलोय, मी ब्रश केलंय, मी आंघोळ केली आहे, मी आता नाश्ता करायला जातोय, मी आता भाषणाला जातोय, मी स्टेजवर आहे, हे सगळं तिला माहीत असतं. ओके, प्रत्येक गोष्टीला माहीत असते. हे मी बायकोला मेसेज टाकून तिला सांगायला पाहिजे. ती आमची बॉस आहे. तर तुम्हाला सांगतो मी, दादा येणार गावाकडे म्हणजे लातूरला, तर माईला मी सांगतो रविवारी येणार आहेत, रविवारी दररोज सांगावं लागतं तिला. ते आदेश आहेत. मग ते सांगितलं ना, एक दिवशी घरात गेलो आणि मला भूक लागली होती. मी फ्रीज काढलं. फ्रीज बघितलं मी, वरून खालपर्यंत दही भरलं होतं मध्ये, फ्रीजमध्ये फुल दही. मी माझ्या बायकोला म्हटलं, एवढं दही का भरलं आहे फ्रीजमध्ये? मला वाटलं काहीतरी सापडेल, मला खायचं होतं, भूक लागली. म्हणे दादा रविवारी येणार आहेत ना. म्हणलं मग काय झालं? नाही, ते मायने दही लावायला सांगितलं म्हणे. म्हणजे मायने आदेश फ्रीजवर. मी मायकडे गेलो हळूच, माय एवढं दही का लावायला आलीस ग? माय रविवारी माझं मोठं लिकरू येणार आहे. आमच्याकडे मोठं लिकरून छोटं लिकरू असं आम्ही 2 भाऊ आहेत ना, ते मला छोटं आणि त्याला मोठं असं म्हणतात. मोठं लिकरू येणार आहे आणि त्याला दही आवडतं. मला माहिती आहे का माय दादा दही आवडतं, पण एवढं फ्रीजवर. माझी माय बघा. आता माझी माय 89 वर्षाची झाली आहे, बाबा आता 68 होणार आहे. आणि माझ्या माईला माझं लिकरू बघायत ना, मोठं लिकरू. ती म्हणते काय म्हणली माहिती आहे का, माझ्या लेकराबरोबर भरपूर लोक येतात आणि जर सगळे लोक आले ना तर एकट्यालाच वाढता येत नाही, मग त्याला पुरायचं नाही, म्हणून मी फ्रीजवर लावायला सांगितलंय. याला माय म्हणतात. हे फक्त माईलाच कळतं, हे जगात कोणालाच कळत नाही. म्हणून लेकरांनो तुम्हाला सांगू का, आई हा विषय असतो ना, हा जगावेगळा असतो. जगावेगळा असतो. ती आता माईचा मध्ये ना पाय मोडला, ती असं मोबाईल घ्यायला गेली, तिथंच अशी पडली. आता त्या वयात होतं असं. मग मी सर्जरी केली, छान झाली. माझ्या एका हाडाच्या डॉक्टरला बोलून सर्जरी करून घेतली. पण ती 89 वर्षाची आहे, पण तिचं सगळं स्ट्रॉंग आहे. तिचा हाड मोडला आणि मग ते 4 महिन्यात चांगली झाली आणि अशी बसत होती. बसताना चेअर मागे निसटली, पुन्हा पडली, हात मोडला. मग आता ते हात मोडला, उजवाच हात मोडला, पण तेही छान झालं. तर ते मग त्याला प्लास्टर वगैरे लावलं होतं, मग तिला खाता येत नव्हतं. मग आमच्याकडे सिस्टीम कशी आहे की आमचं ठरलेलं असतं, माझा मुलगा एकदा खाऊ घालतो, माझी बायको एकदा खाऊ घालते, मला कमी चान्स मिळतो, पण ते हाताने भरवतात माझ्या माईला. ते मस्त, त्यांचं खूप छान नातं आहे. तर मग ते एक दिवशी काय झालं, मी गेलो आणि नेमकं खाणं जेवायचं घेऊन आले होते, प्लेट माझ्याजवळ प्लेट होती. तर मी असं गेलो तिच्याकडे, तर मी हातात प्लेट घेतली, तिला खाऊ घालत होतो. मी तिला खाऊ घातलं, तिने खाल्लं गुपचूप. खाऊन झाल्यानंतर ती काय म्हणते बघा, खाऊन झाल्यास माझी माय तिच्या शब्दात सांगतो, माय मला पाप लागेल. माय म्हटलं का गं, काय झालं असं? मला कळलं ना की म्हणजे घडलं काय असं. ती मला आवाजावा घालते, माय तुम्ही दिवसभर काम करून आले आणि मग मला पण खाऊ घालायला लागलाय, तुम्हाला जास्त काम लागेल माझ्यामुळे, त्याच्यामुळे मला पाप लागेल. ही आई आहे, हो, ही आई आहे, हे दुसरं कुणाला कळत नाही. तुम्हाला सांगतो मित्र,
मी तिला म्हणालो हे सोडून दे ग माझी माय, मी तुला एकदा आता खाऊ घालतोय, पण आम्ही लहान असताना तू मला खाऊ घातले असतील का नाही? आम्ही ऐकत नसेल तरी आम्हाला बळजबरी आमच्या आवडीच्या गोष्टी करून खाऊ घातले असतील का नाही? आम्हाला कितीतरी वर्षे खाऊ घातले असतील ना. आम्ही 1-2 वेळा खाऊ घातलं तर काय बिघडलं? उलट ना, मी खूप नशिबान समजतो, मला माहित नाही तुम्हाला किती लोकांना कळलंय, मी खूप नशिबान समजतो ना की आपण आपल्या आईवडिलांना हाताने खाऊ घालू शकतो. म्हणजे याच्यावर नशीब नाही जगात, मला असं स्वतःला वाटतं. माहिती, दिस इज समथिंग खूप वेगळा विषय आहे, खूप वेगळा विषय आहे. मी तुला सांगू का लेकरांनो, की कधीतरी, आता माहीत नाही आतापर्यंत तुम्ही काय केलात, पण कधीतरी जेव्हा तुम्ही घरी जाता ना, कधीतरी आपल्या आईला कधीतरी आपल्या आवडीचं करून खाऊ घाला, तिच्या आवडीचं. आपल्या वडिलांना कधी खाऊ घाला, बघा तर त्यांना काय आनंद वाटतो. आमच्या घरामध्ये सिस्टीम आहे की माझ्या घरातली भाजी ही माझ्या वडिलांना विचारून व्हायची 19 वर्ष. आता गेली 5 वर्षे, पुढच्या रविवारी अण्णांना 5 वर्ष होतील, नाही ते आपल्यामध्ये. तुम्हाला सांगतो मी, आता माझ्या माईला विचारून भाजी होते. ओके, माझ्या लेकराला मला कधी विचारलं जात नाही की कुठली भाज्या करायच्यात, पण आम्ही खूप एन्जॉय करतो, खूप जास्त एन्जॉय करतो. आमच्याकडे सगळ्याच प्रायोरिटी त्या असतात. माझ्या दवाखान्याचं उद्घाटनाची पार्टी वाचा जाऊन, माय अण्णा असे उद्घाटक नाव आहेत. मला यांच्यापेक्षा मोठ्या जगात कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे. मी आत्ता एक खूप मोठं हॉस्पिटल बांधतोय, पुढच्या 28 जानेवारीला सुरू करतोय. माईला सांगितलं तूच तिचं उद्घाटन करणार आहेस. मी सांगतो, मी तुम्हाला हा विषय सांगत होतो की आपल्या आईला, आपल्या वडिलांना जेव्हा एखादी गोष्ट आपण करून खाऊ घालतो ना, त्यातली खूप वेळा वेगळी असते. आमच्याकडे सिस्टीम होती की अगोदर माईला द्यायचं, अगोदर अण्णांना द्यायचं, आणि पुन्हा आम्ही खायचं. एक दिवशी घरात गेलो होतो, मी म्हणालो की घरात जाताना माझ्या बायकोला सांगून जावं लागायचं. आमच्याकडे सगळ्या गोष्टीला माणसं आहेत, पण स्वयंपाक माझी बायको स्वतः हाताने करते. ती दाताची डॉक्टर आहे, पण माहीत नाही तिला ते आवडतं, आणि माहीत नाही, पण तिची वेगळीच अटॅचमेंट आहे. तर घरात गेल्यानंतर, घरात जाण्याच्या अगोदर कोणतरी घरात फोन करून सांगतं की सर येत आहेत, असा निरोप देत. त्या दिवशी निरोप दिला, आणि मी घरात गेलो. मला हॉस्पिटलमध्ये भूकच लागत नाही, घरात गेलो भूक लागते. घरात गेलो, प्रचंड भूक लागली होती. फ्रीज उघडलं, ते फ्रीज असं, आणि मग किचन ओट आपला असा आहे. ते फ्रीज उघडलं, त्यात एक नारळाचा तुकडा होता, ओला नारळाचा तुकडा होता. मी हातात घेतला, माझ्या बायकोने असं पाहिलं, काय घेतलं म्हणलं, ओल्या नारळाचा तुकडा घेतला, काय घेतलंय, काय एवढं, काय घेतलं. नाही, खाऊ नका म्हणलं, काय नाही खायचं. तो माईसाठी ठेवलाय. आमचे हे नियम आहेत की ते ओल्या नारळाचा तुकडा माईला आवडतो, ओसाचा रस माईला आवडतो, काय फिक्स भाज्या आहेत तिला आवडतात, ते तिला दिल्याशिवाय कोणी जगात त्याला हात लावायचा नाही, मग ते कोणी पण असो. मला काय म्हणायचं आहे, ह्याच्यातली जी मजा आहे ना बरोबर, तुम्हाला किती लोकांना कळलं मला माहीत नाही, पण आईवडिलासोबत राहणं, आईवडील आपल्यासोबत राहणं, ओके, आपल्या घरामध्ये मायबाप असणं, याच्या एवढं जगात सुख नाही रे. काय सांगा, बघा, मला कधी टेन्शन येत नाही, मला कधी बोर होत नाही. पण समजा मला कधी बोर झालं तर मी माईच्या मांडीवर जाऊन झोपतो, एक 10 मिनटं, कधी 15 मिनटं. ते झोपल्यानंतर मला माया अशी कुरवळते, ते मला झोप लागून जाते. मला हेच कळत नाही की मी कुठल्या कारणासाठी झोपलो होतो, काय टेन्शन आलं होतं. हा माईचा स्पर्श आहे. ओके, हे जे जगणं आहे ना, ह्याला जगणं असं म्हणतात. याच्यात काय अवघड आहे? याच्यात काही अवघड नाही. याच्यात काही एवढं जगातलं सगळ्यात सोपं काम आहे. बघा, आईवडिलांसाठी खूप काय मोठं करावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही. बघा, आम्ही गरीब असताना ते धोती आणि तेच घालायचे, अन्न माय लुगडं घालायचे, अन्न, आणि माझी माय लुगडं घालायचे, अन्न धोती घालायचे, पेटा बांधायचे, असे साधे राहायचे. तेव्हा फक्त एवढंच की ठिगळ घातलेले घालायचे, आता धडके घालतात. आणि तेव्हा जरा स्वस्ताचे घालायचे, तेव्हा कुठे महागाचे घालतोय, त्याचे लेकरं झाले मोठे म्हणून. याच्या पलीकडे काय फरक पडला? पण भावनेत फरक पडला. ओके, त्या भावना जपणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कधीही आई रागावली, वडील रागावले, अदरवाईज नाही घ्यायचं, कधीच नाही घ्यायचं. समजून घ्या की आई आणि वडील रागवतात, म्हणजे तुमच्या कल्याणासाठी रागवतात. ओके, कुठल्याच आईनं, जेव्हा एखादी आई रागवते, वडील रागवते, कधी वडील मारतात, रागवतात, समजून घ्या की तुम्हाला तुमचं त्यांना भलं करायचं असतं. त्यातून वाईट कधीही त्यांच्या डोक्यात नसतं. ते तुम्हाला भलेही रागवतात, पण पुन्हा तुम्ही निघून गेल्यानंतर ते स्वतः रडत बसलेले असतात, कारण ते तुमचं, त्यांच्या पोटचा हा गोळा असतो. त्यामुळे आईवडिलांना तुम्ही समजून घ्या. कधी आईवडील तुमच्याकडनं खूप मोठी अपेक्षा करतात. तुम्हाला वाटतं की आपल्या पात्रतेपेक्षा जास्त अपेक्षा करायला लागलेत, पण तसं नसतं. त्यांना तुमची पात्रता माहीत नसते, पण त्यांना एवढंच माहीत असतं की तू माझं लेकरू आहेस, आणि तू माझं लेकरू असल्यामुळं ह्या जगातला सगळ्यात मोठा माणूस झाला पाहिजेस, एवढंच आईवडिलांना वाटत असतं. त्यामुळे आईवडील हा विषय जो असतो ना, आई वडील यासाठी एज्युकेशन लागत नाही, क्वालिफिकेशन लागत नाही, त्यांना डिग्री लागत नाही. त्या कुठल्या डिग्रीमध्ये ते मोडत नाहीत. ते कशात मोडतात? फक्त पालक या नात्यात मोडतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळं समजू नका घेऊ. आणि मी आता शेवट करतो, आणि शेवट करताना मी एक वाक्य बोलायचो, अण्णांना भेटा म्हणायचो. आता मी अण्णांना भेटा म्हणू शकत नाही मित्र, मी अण्णांना खूप मिस करतोय, खूप जास्त मिस करतो बापाला मी. पण मी अण्णाचे तुम्हाला हे सांगतो की मी अण्णांना भेटा असं का म्हणायचो. त्याचं कारण आहे की माझा बाप कधीच जमिनीवर चाललाच नाही, हवेत चालायची. मी शक्यतो पूर्ण भाषणामध्ये अण्णांकडे यायचं नाही हा खूप विचार करतो, कारण त्यांच्यावर बोलणं मला खूप कठीण होऊन जातं.
मी खूप एन्जॉय केलं, अण्णांनी खूप एन्जॉय केलं. ते 55 वर्ष जगले, मस्त अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्याकडे तरुण होते. ह्या सगळ्या गोष्टी खूप छान होत्या. पण मला असं वाटतं होतं की मी मात्र बाप माझ्यासोबत राहायला पाहिजे होता. हा एक वेगळा भावनिक आमचं बंधन बनलं गेलं होतं. पण तुम्हाला मी सांगतो की मी असं म्हणायचो, वडिलांना भेटा, अण्णांना भेटा. त्याचं कारण फक्त एवढं होतं की माझा बाप हवेत चालायचा, जमिनीवर काही चालायचा नाही, कधीच नाही. एक दिवशी मी ओपडीत बसलो होतो, ओपडीमध्ये, आणि अण्णाच्या हवेत चालत होते, हवेत चालत होते. मी आपल्या अण्णांकडे बघितलं, अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल हो, पडाल तुम्ही. अण्णांनी असं तिरप माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? आता बघा माझा प्रश्न काय, अण्णा तुम्ही हवेत चालला लागलेत, पडाल. अण्णा काय म्हणतात मला, तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा बाप आहे ना, मी कोण आहे त्याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे? मग आपण अण्णांनी जे उत्तर दिलं माझ्या प्रश्नाचं, मी म्हणलं की अण्णा तुम्ही हवेत चालला लागलेत, पडाल, आणि अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? याच्यावर जे उत्तर दिलं अण्णांनी, ते प्रत्येकाच्या आईने वडिलांनी उत्तर देवाने उत्तर दिलं. अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, आणि हा प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? आईला आणि वडिलांना हवेत चालणं शिकते तुमच्यामध्ये लेकरांनो, बाहेर काढा, मस्त काढा. असं वाटलं पाहिजे त्यांना, ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे, असं वाटलं पाहिजे आई वडिलांना आपल्या. ओके, त्यांना चालण्यात तोरा, बोलण्यात तोरा आला पाहिजे. जस्ट तुमच्यामुळे मी बघतोय, माझ्या आई वडिलांना दररोज बघतोय, त्यांच्या मनामध्ये काय बिंबलंय, काय त्यांचा उत्साह कुठपर्यंत गेलाय, त्यांचं सुख कुठं पोहोचलंय हे तुम्ही इमॅजिन करू शकत नाहीत. असं मी त्यांना दररोज त्यांच्या डोळ्यात बघतोय मी. कशामुळे? त्यांचे हे 2 लेकरं चांगले निघाले, एवढंच कारण आहे, दुसरं काही कारण नाही याच्यामध्ये. बरोबर आहे, मग तुम्ही पण लेकरं असेच चांगले निघा, दुसरं काही नाही.